ओम ह्रीं श्रीं आदिनाथाय नमः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। श्रोते हो, जय जिनेंद्र। आज आपण मानतुंग आचार्य विरचित भक्तामर स्तोत्रमधील श्लोक क्रमांक 47 ऐकणार आहोत। मत्तद्वीपेंद्र मृगराज दवानलाही संग्रामवारिद महोदर बंधनोत्थम तस्याशु नाशमुपयाति भयं भियेव यस्तावकं स्तवमिमं मतिमानधीते। हे काव्य सर्व भय निवारक, अस्त्र शस्त्रादी निरोधक काव्य आहे। हे प्रभो, जो विवेकशील बुद्धिमान महापुरुष आपल्या परमपवित्र स्तोत्राचे श्रद्धासहित भक्तीने पाठ करतो, तो कायमस्वरूपी मदोन्मत्त हत्ती, क्रोधी सिंह, भयानक दावानल, भयंकर सर्प, भयानक युद्ध, खवळलेला समुद्र, असाध्य जलोदर, लोखंडी बेडीत बंधनसहित कारागृह जनित असे 8 प्रकारच्या भीतीतून त्याची मुक्तता होते। शत्रुविजयकारक वृद्धी आणि मंत्र। ओम ह्रीं अर्घं नमो सिद्धाय दनानं वड्ढमानानं ज्रौं ज्रौं नमः स्वाहा। ओम नमो ह्रां ह्रीं ह्रूं ह्रौं ह्रः यक्षश्रीं ह्रीं फट् स्वाहा। ब्रह्ममुहूर्तावरती शुद्ध सफेद वस्त्र धारण करून यंत्राचे मुख उत्तर दिशाकडे असावे। त्याचे अभिषेक पूजन करून दीप धूप आणि कलश स्थापन करून स्फटिकाची माला घ्यावी। पूर्व दिशाकडे मुख करून पद्मासनामध्ये बसावे व 6000 वेळा 47 नंबरचे काव्य, वृद्धी जाप्य आणि मंत्र याची आराधना केल्याने कार्यसिद्धी होते। याचे फल आहे अस्त्र शस्त्रादी निरोधक विजय प्राप्ती। ओम ह्रीं बहुविध विघ्न विनाशनाय श्री आदिनाथ जिनेंद्राय अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा। श्रोते हो, आज आपण भक्तामर स्तोत्रमधील काव्य क्रमांक 47 ऐकलो। उद्या मानतुंग आचार्य विरचित भक्तामर स्तोत्रमधील अंतिम काव्य म्हणजेच 48 नंबरचे काव्य ऐकणार आहोत। तोपर्यंत सर्वांना जय जिनेंद्र।